नवीन काँक्रीट रस्त्यात त्रुटी तक्रारीनंतर ठेकेदाराकडून पुन्हा काम सुरू। मिरजेतील प्रभाग क्रमांक 6 मधील गुरुवार पेठ येथील महादेव मंदिर ते शेतकरी चौक दरम्यान नुकतेच करण्यात आलेले काँक्रीट रस्त्याचे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे। अवकाळी पावसानंतर या नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या। तक्रारीची दखल घेत माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी संबंधित ठिकाणी पाहणी केली। रस्त्यावरील दोष लक्षात आल्यानंतर ज्या भागात पाणी साचत होते त्या ठिकाणचा काँक्रीट रस्ता खोदून पुन्हा काम करण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या। नवीन रस्ता तयार झाल्यानंतर अल्पावधीतच तो पुन्हा खोदण्याची वेळ आल्याने महापालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। रस्त्याचे नियोजन आणि पाण्याचा निचरा याचा योग्य विचार झाला नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। दरम्यान रस्ता पुन्हा खोदल्यामुळे परिसरातील नागरिकांना वाहतुकीचा आणि दैनंदिन हालचालींचा त्रास सहन करावा लागत असून कामाची गुणवत्ता तपासून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। हा रस्त्याची टीमची पद्धतीने काम चालू होता। ठेकेदारच्या बद्दल काही नागरिकांची तक्रार आली की त्याच्या घरासमोर पाणी साठा लागले। मी स्वतः जाऊन तिथं पाहणी केल्यानंतर महानगरपालिकेच्या बांधकाम खात्याच्या लोकांना आणून दाखवलो। तिथं पाणी साठतं झाल्यानंतर ते रस्ता पूर्ण फोडून परत पुन्हा करत आहे। मला काय त्याची कल्पना नाही, पण बाकीचे नगर मला काय त्याची कल्पना नाही।